इन्स्टा बघत होतो आणि लक्षात आलं सगळे US इस्रायल इराणच्या वॉरचे न्यूज. मग विचार केला वॉरचे काय काय मानसिक परिणाम होऊ शकतात. आमच्या इथे भारतामध्ये तर जेनझी म्हणते की खाओ पिओ ऐश करो, आपल्याला काय करायचं त्या वॉरचं. माझ्यासारख्या वयातले लोक म्हणतात की अरे त्याच्यामुळे तेलाचे भाव वाढतील, पेट्रोल डिझेल वाढेल, महागाई वाढेल, त्याची चिंता, त्याच्यामुळे अति काही लोकांना नैराश्य येतंय, चिंता वाढते, झोप लागत नाहीये. वयस्कर लोक म्हणतात आम्ही हे सगळं वारंवार बघून झालं आहे, हे सगळं पॉलिटिकल गेम्स आहे, या लोकांना माणुसकीशी काही घेणं देणं नाही. असे वेगवेगळे मानसिक किंवा आपण म्हणतो भावनिक मुद्दे या वॉरच्या पाठीमागे दिसतात. परंतु जे लोक म्हणजे ज्या कंट्रीज किंवा तिथले लोक वॉर मधून जातात त्यांना वेगवेगळ्या बाकीच्याही मानसिक समस्या होतात. PTSD सारखा गंभीर मानसिक आजार होतो, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. म्हणजे आजूबाजूचे लोक मेलेले बघून, झालेल्या बिल्डिंगचं, झालेल्या शहराचं उद्ध्वस्त चित्र बघून खूप साऱ्या लोकांना त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करतं, त्यांना झोप लागत नाही. इवन जे सैनिक वॉर लढतात त्यांच्यासाठी पण हे ट्रॉमॅटिक असतं, कारण ते त्यांचे कित्येक दिवस घरापासून लांब असतात. सतत लोकांना मारणं किंवा सतत गोळ्या अंगावर झेलणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्याच्यामुळे वॉरचे खूप जास्त मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. आपण यासाठीच वॉर टाळणं हे अति चांगलं राहील. पण हे माणुसकीला जेव्हा समजेल कदाचित त्यावेळेस उशीर नको व्हायला. धन्यवाद.